हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी हा ड्रेस घालते आहे आणि हा ड्रेस तुम्ही बघू शकता मला खूप लूज होतो आहे. आणि आज आपल्याला जायचं आहे नारायणपूरला. तसे तर आम्ही दर गुरुवारी नारायणपूरला जातच असतो. तर मित्रांनो, सासवडपासून केवळ 7 किलोमीटरवरती आहे नारायणपूर. आणि दर गुरुवारीप्रमाणे ह्या गुरुवारीसुद्धा आम्ही निघालेलो आहोत. आणि गाईज, ह्यांनी माझ्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलं आहे आणि त्यांनी मला ते सांगितलेलं नाही आहे की ते काय आहे. ते घरी गेल्यावरती सांगतो असं सांगितलं आहे मला. तर मी खूप एक्सायटेड आहे की काय आणलं आहे नेमकं त्यांनी. नारायणपूरला जायला ऑलरेडी आम्हाला लेट झालं आहे, पण बघूयात आपण आपल्याला आरती मिळती आहे की नाही मिळत आहे. आणि मित्रांनो, मी लवकरच आमच्या MGची सुद्धा एक व्हिडिओ करणार आहे. त्याच्यामध्ये जे जे फीचर्स आहेत त्याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे. आणि लवकरच माझा एक मेकअपचा व्हिडिओसुद्धा येणार आहे. तर फायनली आम्ही पोहोचलो नारायणपूरमध्ये. आणि आता बघूयात, कार पार्किंगचा इतका इश्यू आहे इथं, पण आपण केली आहे पार्क. मी सांगत होती त्यांना हळूहळू. गाईज, इथे गर्दीचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे इथं चोरीसुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे आपले पॉकेट वगैरे जे काय असेल ते आम्ही गाडीतच ठेवलं आणि आम्ही गेलो उतरून. आणि मला गंध लावायचा होता, मी गंध लावला आणि आम्ही मग पुढे गेलो. तर मित्रांनो, सासवडमधील भरपूर लोक इथे येतात. आणि सासवडच नाही तर त्याच्या आसपासचा परिसर, अक्षरशः पिंपरी चिंचवड वगैरे तिकडून सुद्धा लोक येतात दर गुरुवारी. आम्ही सुद्धा दर गुरुवारी येण्याचा प्रयत्न करतो, पण काही वेळेला त्यांना कामं असतात, मग काही वेळेला नाही जमत. पण जेव्हा कधी जमतं तेव्हा आम्ही जातोच जातो. आणि गाईज, मंदिरात आल्यावरती आम्ही थोडा वेळ बसतो, जप करतो आणि मग जातो. त्याच्यामुळे मी थोडा वेळ बसणार आहे. त्याच्यामुळे एवढी प्रदक्षिणा झाली की मग जप करायचे. तर गाईज, बघू शकता तुम्ही, वातावरण एकदमच छान आहे आणि एकदम प्रसन्न वाटतंय. आणि आम्ही थोडा वेळ जप केले आणि नंतर आम्ही निघालो, कारण त्यांना पण पुढे काम होतं. गाईज, उन्हाळा असल्यामुळे इतकं ऊन आहे, त्याच्यामुळे सकाळी सकाळी आलेलंच परवडतं. कारण सकाळी सकाळी आलो की आरती पण होते आणि भजन पण होतं, सगळंच व्यवस्थित होतं. आणि दिवसभर मग आपण आपल्या कामाला मोकळे. आणि संध्याकाळची खूप गर्दी असते, शक्यतो संध्याकाळचं येणं टाळा, संध्याकाळचं येऊ नका. आणि मला बघा तुम्ही, माझी ओढणी इतकी त्रास देते, बापरे, माझं इतकं बुकआउट होतं. बघू काय घेतलं. चला
तर मित्रांनो, इथून आम्ही निघालो आणि थोड्या अंतरावरती गेल्यावरती एक मुलगी छोटीशी आमच्या गाडीला आडवी आली, पळाली. गाडीतून उतरली ती त्यांच्या आणि पळत सुटली रोडला. तिला वाटलं की इकडूनच उतरायचं आहे, पण इकडं गाड्या येतात जातात. हे आईवडिलांचं सांगणं काम असतं आणि आईनी किंवा वडिलांनी हात तरी धरायचा ना, की ती तिकडून उतरली आणि आमची गाडी कंट्रोलमध्ये होती, त्याच्यामुळे काय नाही झालं. तर ती गाडी होती, आत्ता मी दाखवली ती. आणि नंतर आम्ही आलो भजी खाण्यासाठी. भजीचा थोडासा आस्वाद घ्यायचा होता मला. आणि नंतरनं ते लोक ओरडत होते त्या मुलीला की इकडून कशाला उतरली म्हणून. पण एकदा घटना झाली की झाली, नंतर तुम्ही काही समजवलं तरी त्यांना काही कळणार नाही आहे, नाही का. लहान आहेत ते, त्याच्यामुळे त्यांना घेऊनच उतरा तुम्ही. कधीही तुम्ही बाहेर असाल तरी तुम्ही गाडी लॉक करा आणि उतरताना पण मुलांना सांगा की ह्या साईडनी नाही, त्या साईडनी उतरायचे. घेतलं काय घेतलं ते चंदन अजून लाईट नाही आहे ह्याच्यातला. एकदम लाईट पाहिजे. सॅन्डल त्याच्यातलं नाही, खोलून दाखव. आणि घेतलं कोणते? हा, ह्याने डोकं नाही दुखणार. पर्लचं आहे का काय? पर्लचं मला लय त्रास होतो बरं का होत्यात. त्यांच्या बरोबरच असतं, लाईट लाईट असू दे. माझं डोकं दुखतं. हा द्या, हा छान आहे. ओरिजिनल आहे. चला, थँक्यू. सो गाईज, तुम्हाला माझा हा नारायणपूरचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. आणि घरी आल्यावरती जे त्यांनी मला सरप्राईज गिफ्ट दिलं आहे ते त्यांनी स्वतः ऑनलाईन ऑर्डर करून ते घरी आलं आहे आणि मग ते माझ्या हातात दिलं आहे. आणि ते काय ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.